नमस्कार. दिनांक 21 जून. कथेचं शीर्षक आहे, अगं तो आता कांबळं विणतोय. शिवबाईला काही कामासाठी बाळाप्पांच्या मदतीची गरज होती. पण बाळाप्पा माळेवर गणपतीचा जप करीत होते. शिवबाईने त्रासिक स्वरात विचारले, हा बाळाप्पा काय करतोय इथं? महाराज जवळच होते. ते म्हणाले, अगं तो तरट विणतोय. बाळाप्पांनी ते ऐकले. आपण करीत असलेला गणपतीचा जप महाराजांना पसंत नसावा असे वाटून बाळाप्पांनी दुसरे दिवसापासून महाराजांच्या नावाचा जप सुरू केला. सकाळच्या गडबडीच्या वेळी कामधाम सोडून बाळाप्पांसारख्या सेवेकऱ्याने माळ ओढीत बसावे ही शिवूबाईला आवडलेली नाही. ती त्रासिक स्वरात करदावली, आता हा काय करतोय इथे? तेव्हा महाराज म्हणाले, अगं तो आता कांबळं विणतोय. पुन्हा एकदा बाळाप्पांना गुरु महात्म्य समजावून सांगण्याची वेळ आली. बाळाप्पा सेवक होते, महाराजांच्या निकट होते, पण मनावरचे आधीचे संस्कार दृढ होते. ते पुसून काढून पाटी कोरी करणे आवश्यक होते आणि त्यासाठी अगदी लहान मोठ्या प्रसंगातून महाराज त्यांना बोध देत होते. बाळाप्पांचा गुरुचा शोध महाराजांपाशी येऊन थांबला होता. महाराजच आपले सार सर्वस्व आहेत याचीही त्यांना खात्री पटली होती. महाराजांचा निकटचा सहवास होता. मिळेल तेवढी सेवा करणे एवढेच बाळाप्पांना करायचे होते. पण वर करणी जरी बाळाप्पांना ती सेवा क्षुल्लक वाटत होती, विक्षिप्त प्रकारात मोडणाऱ्या लहरी सांभाळण्याची कसरत करावी लागत होती, तरी त्यातूनच त्यांना निरहंकारी होण्याचे, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, शमदम इत्यादी साधनेचे धडे मिळत होते. गुरुपाशी एकरूप होण्याच्या त्यांच्या सेवा साधनात फक्त एकच उणी होती, ती म्हणजे मूर्त स्वरूपातील देवादिकांच्या प्रभावाची. नासदीय सुक्तातील गुरुरूपाची अमूर्त कल्पना अजून त्यांच्या पचनी पडत नव्हती. पीठम यस्य धरित्री या श्लोकातील विराटाला पाहण्या इतकी त्यांची नजर सूक्ष्म होत नव्हती, ती या देवादिकांच्या मूर्ती स्वरूपामुळे. अष्टप्रहर महाराजांच्या सहवासात राहूनही बाळप्पा अद्याप सगुण जड रूपातील देवांच्या जोखडातून मोकळे होत नव्हते आणि त्यामुळेच देव आणि भक्त असे द्वैत अद्याप शिल्लक होते. मी भक्त, मी सेवाधारी ही स्वची कल्पना मनातून जात नव्हती. तशी हा गणपती, तो विष्णू, हा शंकर, ही देवी, ही स्वरूपे टिकून होती. त्यामुळेच तीर्थयात्रा करण्याकडे किंवा सकाम उपासना करण्याकडे त्यांचा कल होता. वास्तविक सकाम उपासनेची पूर्तता त्यांच्याकडून केव्हाच झाली नाही, कारण त्यामुळेच तर त्यांची महाराजांसारख्या अद्वितीय सद्गुरूंची भेटी झाली होती. आता त्यांनी त्यात गुंतून पडावे असे काही नव्हते. सद्गुरू मानव देहधार्य दिसला तरी त्याचे गुरुरूप निर्गुणच असते व ते सर्वांहून मोठे असते. आणि असा सद्गुरूही आपल्या शिष्याला सगुणात गुंतवून न ठेवता निर्गुणाच्या वाटेवरच नेऊन ठेवतो. खुद्द पांडुरंगानेच नामदेवाला माझ्या सगुण रूपात गुंतू नको, माझे निर्गुण रूप पाहण्यासाठी गुरुकडे जा असा सल्ला दिला होता. यावरून महाराजांनी बाळाप्पांना गणपती उपासनेपासून परावृत्त करण्यात काही चुकीचे केले नाही हेच दिसून येईल. याचाच अर्थ सगुण उपासनेची एक इयत्ता असते आणि त्यातून वरच्या श्रेणीत म्हणजे निर्गुण उपासनेत कोणाला न्यायचे हे सद्गुरूंना बरोबर ठाऊक असते. सगुणामुळे उपासनेची गोडी लागते, इंद्रियांना शमदमाचे वळण पडते, चित्तशुद्धी होते, लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा निशेष हो जाऊन वैराग्याचा उदय होतो. हे इतपत ठीक घडते. पण सद्गुरू मिळाल्यावर मात्र सगुण उपासनेची कुबड्या घेण्याची गरज नसते, कारण त्याचे आराध्य दैवत आता सद्गुरू हेच असते. हे दैवतच शिष्याला, भक्ताला, साधकाला गणपतीतून ओंकार स्वरूप महागणपतीकडे, विष्णूपासून महाविष्णूकडे म्हणजे आदिनारायणाकडे, शिवशंकराकडून महादेवाकडे, शक्ती स्वरूप देवी रूपातून महादेवीकडे नेण्यास कटिबद्ध झालेले असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सद्गुरू आपल्याच विशुद्ध स्वरूपाकडे साधकाला नेत असतात. गुरुतत्व मायेच्याही पलीकडे असणारे केवळ शुद्ध चैतन्य असते. या लिल्लेत उल्लेखलेली तरट अथवा गोंडपाठ ही सगुण उपासनेची प्रारंभिक अवस्था असते. परमार्थाच्या दाराशी ठेवलेले ते पाय पुसणे असते. यावरून साधकाने आत प्रवेश करावायचा असतो. आत देवाच्या गाभाऱ्यात कांबळे ठेवलेले असते, ते सोहमचे असते. सहज समाधीचे ते कांबळे असते, तेच अंथरावे, तेच पांघरावे. तिन्ही त्रिकाळ अनुकूल प्रतिकूल समान करणारे
गुरुनामाचे किंवा सोहमचे हे पांघरुण कांबळ्यासारखे उपयोगी असते. ते स्वामींनामाहून भिन्न कसे असेल? तेच बाळाप्पांनी घ्यावे असा महाराजांचा रोख होता. शिवबाई मात्र त्यावेळी फक्त कारण निमित्त झाली इतकेच. धन्यवाद.